नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आज सकाळी बघा मी 5:30च्या दरम्यान मी उठलेले होते आणि सकाळी उठल्यानंतर आधी काय केलं, गिझरला पाणी चालून करून ठेवलं जेणेकरून पाणी गरम होईल। तर इकडे दुसरीकडे मी या दुधाच्या ज्या बादल्या आहेत ना तर त्या भरून देत होते बाहेर, जेणेकरून मग गोठ्यामध्ये गायींच्या धारा काढण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं। तर त्याच्यामुळे मग मी आधी या बादल्या वगैरे सगळ्या भरून दिल्या आणि त्यानंतर मग म्हटलं पाणी गरम होतंय तर तोपर्यंत ही जी माझी कामे आहेत ना तर ती आवरून घ्यावीत। तर सकाळी जर आपल्याला लवकर उठायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ना तर ती म्हणजे की आपल्या मनाला रात्री झोपतानाच आपण सांगायचं की आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। तर आता ज्यांना उशिरा उठायची सवय असते तर त्यांच्यामध्ये लगेच असे बदल होऊ शकत नाही की आज ठरवलं आणि उद्या आपण लगेच सकाळी लवकर उठलो। तर 10-15 दिवस तुम्हाला लागेल। एक सवय आपण म्हणतो ना ती सवय नसते, तर जोपर्यंत सवय लागते तोपर्यंत तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होईल, पण डेली जर तुम्ही प्रयत्न केला, आदल्या दिवशी जर आपण आपल्या मनाला सांगितलं की हा उद्या मला सकाळी लवकर उठायचं आहे, तर मग काय होतं ना तुम्हाला बरोबर त्या टायमिंगला जाग येते। हा माझा स्वतःचा अनुभव आहे की आदल्या रात्री जर मी ठरवलं मला उद्या 5ला उठायचे किंवा मला 5:30ला उठायचे तर बरोबर त्याच टायमिंगला मला जाग येते म्हणजे येतेच। आणि आता सवय सुद्धा मला झालेली आहे, तर त्याच्यामुळे फारशी काही मला इतर गोष्टींची गरज सुद्धा पडत नाही। आणि जर तुम्हाला लवकर उठायची सवय नसेल ना बघा, किंवा तुम्ही ठरवलं पण तुम्ही उठू शकत नाही किंवा जागच नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, अलार्म लावू शकता मोबाईलला। आणि आजकाल तर प्रत्येकांकडे मोबाईल कंपल्सरी हा असतोच आणि आहे सुद्धा, तर त्याच्यामुळे स्वतःच्या मोबाईलवरती आपण असा गजर सेट करून ठेवायचा आणि 5-5 मिनिटांच्या गॅपने जो गजर आहे ना तो वाजला पाहिजे असा सेट करून ठेवायचा, जेणेकरून जरी तुम्हाला झोप लागली तरी सुद्धा जो गजर आहे ना तर तो 5-5 मिनिटाच्या गॅपने वाजला की बरोबर आपल्याला जाग येते। आणि सकाळी लवकर उठल्याने एक फायदा असा होतो ना की आपल्याला स्वतःसाठी वेळ देता येतो आणि आपण दिवसभर आपल्या शरीरामध्ये ना काम करण्यासाठी एनर्जी असते। म्हणजे तुम्ही सुद्धा असं स्वतः अनुभवू शकता, जेव्हा तुम्ही लवकर उठताना तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःलाच असं जाणवेल की लवकर उठल्याने काय होतं ना, पूर्ण दिवस जो आहे ना आपला तर तो पूर्ण दिवस आपण काम करू शकतो, इतकी एनर्जी आपल्यामध्ये येते। आणि सकाळी लवकर उठल्याने कसं होतं, कामे लवकर आवरतात, लवकर होतात आणि आपली सुद्धा चिडचिड होत नाही। बऱ्याचदा कसं होतं, थोडंसं लेट उठलं की काय होतं ना, कामे सुद्धा लेट होत जातात आणि प्रत्येक गोष्टीला उशीर होतो आणि गोष्टींना उशीर झाला की आपली चिडचिड होते, आपल्याला त्रास होतो किंवा आपण इतर आपल्या स्वतःकडे सुद्धा बऱ्याचदा दुर्लक्ष करतो, कारण की कामेच घरामधली इतकी असतात ना की ती लेट उठल्यामुळे आवरत नाही। तर त्याच्यामुळे स्वतःला सुद्धा म्हणावं तसं आपल्याला वेळ देता येत नाही। तर त्याच्यामुळे नेहमी सकाळी लवकर उठावं आणि शक्यतो 6-7च्या दरम्यान आपण सकाळी सगळ्यांनी उठलंच पाहिजे। तसं जर बघायला गेलं तर सूर्योदय होण्याच्या आधी प्रत्येक गृहिणीने हे उठलंच पाहिजे। तर मी लहान होते तर तेव्हापासून मी माझ्या आईला म्हणजे मम्मीला माझ्या पाहिलेलं आहे की ती सूर्योदय होण्याच्या आधीच उठायची आणि तिची अजून सुद्धा तशी सवय आहे आणि ती सवय तिने मला आणि माझ्या भावाला सुद्धा लावून ठेवलेली होती की सकाळी लवकर उठायचं। भलेही तुम्हाला शाळेला सुट्टी असो नसो किंवा इतरही जरी सुट्टीचे दिवस असले ना तरी सुद्धा ती आम्हाला सूर्योदयाच्या आधीच उठवायची आणि जे अंथरूण वगैरे आहे ना ते सगळं काढून घरं वगैरे झाडून घ्यायची ती सूर्योदय होण्याच्या आधी, कारण की तिचं असं म्हणणं होतं की घरामध्ये जर आपली अंथरुणं पाहिली तर लक्ष्मी जी आहे ना तर ती आपल्या घरामध्ये येत नाही। आपलं अंथरूण पाहून किंवा आपलं घर पारुसं आहे ते झाडलेलं नाहीये ते पाहून ती परत निघून जाते। तर असं तिचं म्हणणं होतं, तर तिने त्या सवयी आम्हाला लावलेल्या होत्या आणि तिच्या त्याच सवयी ज्या आहेत ना तर त्या मला सुद्धा लागलेल्या होत्या। तर त्याच्यामुळे मी कधीही उशिरा उठलेली नाही आणि मला कधी असं आठवतही नाही की मी 7, 7:30, 8 नंतर कधी उठलेली आहे। सवय आहे, सुट्टी असो किंवा नसो स्कूलला जीविकाच्या, तरी सुद्धा मी लवकरच उठते। बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला सवय नसते लवकर उठायची, कारण की आता काय झालेलं आहे, मोबाईल आहेत प्रत्येकाकडे, तर त्याच्यामुळे फ्रेंड्सशी गप्पा मारणं किंवा नातेवाईकांशी उशीरपर्यंत बोलत राहणं फोनवरती, त्याच्यानंतर गेम्स खेळणं, तर अशामुळे काय होतं ना झोपेला संध्याकाळी उशीर होतो, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायला सुद्धा उशीर होतो। तर त्याच्यामुळे काय करायचं, संध्याकाळी लवकर झोपायचं, जेणेकरून काय होतं ना आपण सकाळी जे आहे ना ते लवकर उठतो, कारण की कसं तुमची झोप होत नाही ना त्या रात्री आपली, तर त्याच्यामुळे आपल्याला सकाळी लवकर जाग येत नाही।
तर शक्यतो काय करायचं 9-10 नंतर लवकर रात्री झोपण्याचा प्रयत्न करायचा आणि असं काय करायचं की आपले जे मोबाईल आहेत लॅपटॉप आहेत ना तर ते सायलेंट मोडवर ठेवायचे, जेणेकरून आपलं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही आणि शक्यतो 9 नंतरनं जास्त करून मोबाईल लॅपटॉप याच्याशी काय करायचं थोडासा कमी आपला परिचय येईल अशा पद्धतीने ते थोडेसे आपल्यापासून दूर ठेवायचे, जेणेकरून कसं आपलं लक्ष वारंवार त्याच्यात जाणार नाही आणि कसं ही सवय काही लगेच लागणार नाही तुम्हाला, यासाठी 15 ते 20 दिवस जे आहेत तर ते द्यावे लागतील. लगेचच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज म्हटलं आणि उद्या झाल्या तर अशातला काही प्रकार नाहीये. आणि कसं होतं ना बऱ्याचदा आपण रात्रीचं जे जेवण आहे ना तर ते थोडंसं कमी घ्यायचं, म्हणजे जेवायचं पण थोडंसं हलकं फुलकं जेवायचं, जास्त हेवी जे अन्न आहे ना तर ते रात्रीचं घ्यायचं नाही. अगदी साधंच आपली भाजी किंवा मग खिचडी भात किंवा साधं आपलं जे हलकं फुलकं घरातलं जे डेली जेवण असतं ना तर तेच करायचं. जास्त जर तुम्ही हेवी जर जेवण घेतलं ना तर बघा तुम्हाला खूप गाढ झोप लागू शकते. तर त्याच्यामुळे काय होतं ना गाढ झोपेमध्ये ना आपल्याला सकाळी लवकर उठू वाटत नाही आणि आता तर काय झाले हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडीचं वातावरण आहे, तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी काय होतं ना साखर झोप आपली पूर्ण होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की अजून थोडा वेळ झोपावं, अजून थोडा वेळ झोपावं, कारण की थंडीचं वातावरणच असं असतं की कोणालाच लवकर उठू वाटत नाही. पण कसं जर आपण थंडी स्वतःला जाणवून दिली ना की हा खूप थंडी आहे, खूप थंडी आहे, तर काय होतं ना ती जास्त प्रमाणात आपल्याला जाणवते आणि जर आपण ठरवलं की हा आता काही एवढी अशी फारशी काही थंडी वगैरे नाहीये तर काय होतं ना आपल्याला ती इतकी जाणवत सुद्धा नाही. म्हणजे हा सगळा आपला मनाचा आणि डोक्याचाच भाग आहे. जसं तुम्ही विचार कराल की जसं तुम्ही ठरवाल तर त्याच पद्धतीने ते सगळं होत जातं. आणि सकाळी उठण्याचा असा एक फायदा असतो ना की आपली जी कामे आहेत ना तर ती लवकर होतात, लवकर आवरतात आणि इतर ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला टाइम देता येतो. आता बरेचदा कसं होतं आपण लवकर उठलो तर आपल्याला दुपारी थोडा वेळ रेस्ट करता येतो, म्हणजे सगळी कामं वगैरे आवरली की आपण थोड्या वेळ रेस्ट करू शकतो. पण जर आपण उशिरा उठलो, सगळी कामं उशिरात जर झाली तर सकाळी उशिरा उठल्यामुळे कामे लेट होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला दुपारी सुद्धा आराम करायला वेळ मिळत नाही आणि दिवसभर काम करण्यामध्ये आपला वेळ गेला तर आपण दमून जातो आणि संध्याकाळी मात्र मग आपण झोपल्यानंतर न सकाळी आपल्याला काही जाग येत नाही. तर अशा पद्धतीचा हा भाग असतो आणि काय करायचं दिनक्रमच करून ठेवायचा असा की दिवसभरामध्ये मला एवढी कामे करायची आहेत आणि एवढ्या वाजता आता मी उठणार आहे. आणि जर तुम्ही असं सेट करून ठेवलं ना बघा तुम्हाला एकदा सवय लागली ना 10-15 दिवसांची की तुम्ही बरोबर त्याच टायमिंगला उठता आणि सकाळी उठल्यानंतर ना कसं आधी अंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतरच किचनमध्ये एंटर करायचं. तर हे माझं रुटीन असतं, म्हणजे माझ्या मम्मीने मला सवय लावलेली होती तशी की सकाळी उठल्यानंतर आधी अंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतरच मग किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर तिने कधीही ही गोष्ट स्किप केलेली नाही, भले कितीही उशीर होऊ दे किंवा कितीही तिने लवकर उठू दे, तर तिला ती सवय होती माझ्या मम्मीला आणि ती सवय तिने आम्हाला सुद्धा लावलेली होती की अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करायची नाही. आणि नाश्ता तर दूरचीच गोष्ट राहिली तर ती आम्हाला असं चहा वगैरे सुद्धा घेऊन देत नव्हती जोपर्यंत आम्ही अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होत नाही. आणि तिचं असं म्हणणं होतं की आपण घरची लक्ष्मी असतो आणि मग आपणच जर असं म्हणजे अंघोळ न करता इतर गोष्टी जर घरातल्या करायला घेतल्या तर लक्ष्मी सुद्धा नाराज होते असं तिचं म्हणणं होतं आणि तेच ती मला नेहमी सांगायची. तर त्याच्यामुळे मला सुद्धा सवय लागलेली आहे. तर हे माझं स्वतःचं मत आहे की आपण प्रत्येकीने लवकर उठून अंघोळ करूनच किचनमध्ये स्वयंपाकाला जी आहे ना तर ती सुरुवात करायला हवी. तर प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. आता जसे माझे विचार आहेत किंवा ज्या घरातून मी आलेली आहे तर तिथे ज्या मला सवयी होत्या तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. म्हणजे आणि आता बऱ्याचदा कसं होतं आपली लहान मुलं असतात, आता बऱ्याच जणांची मुलं लहान असल्यामुळे काय होतं ना प्रत्येक गोष्टीला थोडं लेट होतं. तर तसंच आपल्या फॅमिलीमध्ये एक ताई आहेत ट्यूबच्याच फॅमिलीमध्ये, तर त्यांनी मला असं विचारलं होतं की माझं बाळ लहान आहे तर त्याच्यामुळे काय होतं मला उठायला पण उशीर होतो आणि कामांना पण उशीर होतो आणि मग काय होतं कामे उशिरा झाली की माझी चिडचिड होते. तर बऱ्याचदा कसं होतं बघा आपली मुलं लहान असली ना की कसं थोडंफार हे इकडं तिकडं काम होणारच. आणि माझी सुद्धा मुलगी लहान होती तेव्हा माझं सुद्धा हेच होतं की माझी कामे पटकन होत नव्हती किंवा माझी चिडचिड व्हायची, रात्रीची झोप होत नव्हती तिच्यामुळे, कारण की ती सतत उठायची. तर हे मुलांचं जे लहानपण असतं ना बघा तर त्यामध्ये काय एन्जॉय करून घ्यायचं, कारण की मुलं एकदा मोठी झाली ना बघा की अजिबात त्यांना सुद्धा टाइम नसतो आपल्यासोबत घालवायला आणि त्यावेळेस आपल्याला वाटत असतं की त्यांनी आपल्यासोबत टाइम हा स्पेंड करावा. हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता माझी सगळी कामं सकाळची जेवढी काही होती ना तर ती सगळी मी आवरून घेतलेली आहेत. आणि पहाटे लवकर कसं उठायचं किंवा गृहिणीने किती वाजता उठलं पाहिजे तर ते थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की किती वाजलेले आहेत. तर
10 वाजून काहीतरी 21 मिनिटं आत्ता झालेली आहेत. आता घड्याळ नाही आहे तुम्हाला दाखवायला, तर आता तुम्हाला मी मोबाईलमध्ये दाखवते की आता किती वाजलेले आहेत. आणि सकाळची जी काही माझी कामं असतात ना, तर ती अशीच मी लवकर आवरून घेत असते, जेणेकरून मग मला दुपारी थोडासा वेळ मिळतो यूट्यूबवरती जर काही माझं काम वगैरे असेल तर ते करण्यासाठी. आणि आता मला अजून एक व्हिडिओ जो आहे तो मी काल शूट करून ठेवलेला होता, तर तो सुद्धा मला पोस्ट करायचा आहे. आणि आता तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोड्या वेळाने तो अपलोड होईल, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला येईपर्यंत तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला सुद्धा असेल. आणि ज्यांनी नाही पाहिला तर त्यांनी सुद्धा एकदा जाऊन नक्कीच चेक करा. तर आता मी तुम्हाला दाखवते किती वाजलेले आहेत. तर हे बघा, टॅबमध्ये दाखवते मी तुम्हाला, असं दिसतंय का नाही. तर बघा, सकाळचे 10 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत. आणि ॲक्च्युली ना घड्याळ नाही आहे आमच्याकडे, होतं पण ते साफसफाई करताना फुटलं माझ्याकडून. तर आता बघूयात, घ्यायचं आहे. पण आता कसं झालं आहे, मोबाईलवरती टायमिंग असतो तर त्याच्यामुळे घड्याळाची एवढी गरज भासत नाही. पण तरीसुद्धा आम्ही आता आणणार आहोत, कारण की आता टी व्हीवरती सुद्धा टायमिंग असतो आणि मोबाईलवरती सुद्धा असतो. तर त्याच्यामुळे घड्याळाची अशी फारशी काही कधी गरज वगैरे पडलीच नाही. तर तरीसुद्धा आता मी आणते, म्हणजे कसं आता व्हिडिओ शूट करताना जर तुम्हाला कधी काय दाखवायचं म्हटलं तर मला पटकन ते दाखवता येईल. आणि जागा आहे इथे, तर हॉलमध्ये आम्ही लावू. तर चला, हे माझं रुटीन होतं. तर आता 10:30 वाजलेले आहेत. सगळी कामं माझी झालेली आहेत. फक्त आता बाहेरचा जो पोर्च आहे तर तो धुवून काढायचा आहे. पण आता टाकीत पाणी थोडंसं कमी आहे. आता टाकी भरल्यानंतर ना मग मी ते थोड्या वेळाने धुवून वगैरे घेईल, जर मे बी टाईम वगैरे मला भेटला तर. कारण की आता व्हिडिओ वगैरे थोडासा पोस्ट करायचा आहे, थंबनेल वगैरे सुद्धा मला बनवायचा आहे. तर त्यामुळे मग आता ते थोड्या वेळाने करते. तर असं माझं सकाळचं रुटीन असतं. कधी कधी वेगळं असतं, कधी कधी वेगळं असतं. आणि आता सकाळी लवकर उठले होते, जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे, म्हणजे तुम्ही पाहिलेलं असेल. तर कधी जसं माझं टायमिंग असेल त्या हिशोबाने मी उठते, कधी 5ला, कधी 5:30ला, कधी 4:30ला. तर जसं माझं रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तर तुम्ही सुद्धा नक्की ते पहा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणकोणते नवीन व्हिडिओज पाहायला आवडतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा तुमच्यासोबत नवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या शेअर करता येईल. तर चला, असो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.